माजी नगरसेवक प्रकाश आढाव यांच्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। जेलरोड येथील प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वर्गीय प्रकाश आढाव यांच्या 12वा स्मृतिदिन निमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। यावेळी स्वर्गीय प्रकाश नाना आढाव यांना अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विविध स्तरातील संस्था संघटनांचे पदाधिकारी हे उपस्थित होते। लोकनेते आणि माजी नगरसेवक स्वर्गीय प्रकाश नाना आढाव यांचा 12वा स्मृतिदिन आज या ठिकाणी दसक येथे संपन्न झाला। खरं तर प्रकाश नाना नेहमी समाजासाठी काम करत आले। समाजाप्रती त्यांचं प्रेम आणि त्यांचं काम हे प्रत्येकाच्या स्मरणात आहे आणि त्यांचा स्मृतिदिनसुद्धा या ठिकाणी आम्ही संपूर्ण दसक गाव संत जनार्दन स्वामी मित्र मंडळ असेल, तसं गाव आणि हा प्रभाग क्रमांक 17 मध्ये आमचा शिवसेना पक्ष असेल, हे सर्व मिळून या ठिकाणी स्मृतिदिन साजरा करतात। आजही स्मृतिदिन या ठिकाणी साजरा झाला। स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलं। त्यामध्ये नेत्र तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल आणि इतरही ज्या काही वृद्धांच्या असेल, महिलांच्या असेल, तरुणांच्या असेल, ज्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या या ठिकाणी मोफत करण्यात आल्या। आणि त्याचबरोबर आमच्या नाशिक महानगरपालिकेचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। जवळपास 50हून अधिक रक्तदान या ठिकाणी रक्तदात्यांनी केलेलं आहे। आणि निश्चितच हा जो नानांमुळे आम्हाला जो काम करण्याचा जो स्रोत भेटत असतो, जी प्रेरणा भेटत असते, ही प्रेरणा घेऊन आम्ही निश्चितच काम करण्याचा प्रयत्न करतो। आज या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते, आमचे मार्गदर्शक दत्ताजी नाना गायकवाड, नाशिक रोडचे सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन आमचे नेते सन्माननीय दिनकरप्पा आढाव, आमचे दुसरे नेते राजाभाऊ लोखंडे, आमचे बंधू धनुभाऊ लोखंडे यांनी केलं आणि कार्यक्रमाचं निमंत्रण आणि स्वागत आमचे सन्माननीय विभागभाऊ आढाव आणि रोशनभाऊ आढाव यांनी केले। कार्यक्रम प्रसंगी आरोग्य तपासणी शिबिरमध्ये सर्व रोग निदान, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी ह्यासह आदी आरोग्य तपासणी प्रभागातील नागरिकांनी करून घेतलेत। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राइब करा।